सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वतींनी काश्मीर शैविजमच्या 54व्या प्रवचनाची सुरुवात शांभोपायातील शेवटच्या म्हणजेच 22व्या सूत्राने केली आहे। ते सूत्र आहे महारुद्ध अनुसंधानात मंत्रवीर्यानुभवाः। जेव्हा योगी आपल्याच आत्म्यात रमतो विसावतो तेव्हा त्याला काय प्राप्त होतं ते हे सूत्र सांगतं। महारुद्ध म्हणजे दिव्य शक्तीचं महान सरोवर। अनुसंधानात म्हणजे तो योगी त्या दिव्य शक्तीशी मनाने ऐक्य पावतो तेव्हा काय होतं? मंत्रवीर्यानुभवाः म्हणजे मंत्रामध्ये जी परमचैतन्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्याचा योगीला अनुभव येतो। आपल्या अंतरी असलेल्या दिव्य शक्तीच्या सरोवरात योगी जेव्हा मनाने ऐक्य पावतो तेव्हा मंत्रामध्ये जी परमचैतन्याची शक्ती आहे तिच्या सामर्थ्याचा तो योगी अनुभव घेतो, असं हे वरील सूत्र सांगतं। परमचैतन्य म्हणजे परमेश्वराची मूळ शक्ती आहे, जिच्यातून हे जग निर्माण झाले। त्या मूळ शक्तीला पराशक्ती, परासंवित किंवा परमेश्वराची इच्छाशक्ती असेही म्हणतात। ती हे विश्व निर्माण करते। ती अनेक दिव्य शक्तींचं महान सरोवर आहे। खेचरी, गोचरी, भूचरी, दिक्चरी या तिच्याच शक्ती आहेत। जसं कार्य करायचं असेल त्याप्रमाणे ती त्या शक्तींना निर्माण करते आणि त्या शक्तीतच सर्व विश्व प्रतिबिंबित होतं। पण त्या विश्वानी ती झाकली जात नाही, कारण ती अपार आहे, अनंत आहे, व्यापक आहे, शिवाय गहन आहे। त्या शक्तीशी योगाचं अनुसंधान होतं तेव्हा आपल्यात किती दिव्यता आहे याची त्याला जाणीव होते। या स्टेजेसमधून योगी जेव्हा जातो तेव्हा मंत्रामध्ये जे चैतन्य आहे त्याचा त्याला अनुभव येतो। आधी तो आत्म्याशी रममान होतो, मग त्याला आपल्यामध्ये केवढ्या प्रचंड शक्तीचा साठा आहे याची मनाने जाणीव होते आणि मग त्याला मंत्रातील चैतन्याचा, सामर्थ्याचा अनुभव येतो। अशा 3 गोष्टी सांगितल्या आहेत। म्हणून मंत्र जपायचा। मग मंत्रातील चेतना, शक्ती आपल्याला क्रियाशील करेल असं ताई सांगतात। आपण मंत्र जपतो तेव्हा त्या मंत्रातील शक्ती प्रसरण पावते। शिवाची जी पराशक्ती आहे ती मंत्रातील चैतन्य प्रकट करते। मन हे साधन आहे। मग मंत्राचं जर मनन केलं तर आपलं तारण होतं, कारण मननात त्रायते इति मंत्राः। मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून श्वासोश्वासात मंत्र गोवून जप केला तर इंद्रियेसुद्धा मंत्रातील शक्तीने युक्त होतात। इंद्रियातून ती शक्ती बाहेर येते। मग आपण दुर्बळ कसे राहू? जगाच्या कल्याणासाठी आपण वाटेल तितके कार्य करू शकू। ताई सांगतात, गुरुकृपा प्राप्त जो साधक आहे त्याच्या बाबतीत हे सगळं खरं होतं। त्यासाठी गुरु पाहिजे आणि गुरुकृपा घेता आली पाहिजे। सगळं काही आपल्यातच आहे। आपल्याला स्वात्मविमर्श म्हणजे त्याच्यावर चिंतन करता आलं पाहिजे, विमर्श करता आला पाहिजे। मग गुरुकृपेने या सगळ्या शक्तींचा आविष्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सर्व शक्ती पराशक्तीचीच रूपं आहेत। एकच शक्ती पण वेगवेगळी रूपं घेऊन कार्यभाग साधला जातो। गुरु आपल्याला वाऱ्यावर नाही सोडत, मंत्र देऊन आपल्याला स्वकर्तृत्व, सर्वज्ञता देतो। सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय।